झंबे करून प्रारंभे डकावर थाप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूच गातो गुणगान जी 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 जय शिवराय मित्रांनो. माझे नाव स्वरा प्रवीण काळे. मी आज तुमच्या समोर शिवरायांचा पोवाडा सादर करीत आहे. चला तर मग सुरू करूयात. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भराभरानं फुटला घाम याला कोण घालेली असताना दरबारी घुसती बेगम बडी बेगम म्हणजे आलिया दिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोण घेईन पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान नाव त्याचं अफजल खान जीत जागत जणू सैतान. खान बोलला छाती तो खुना शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबारात. खान निघाला मोठं गुणमित त्याचं गोळ दळ पायदळ फौज फाटले बक्कळ अंगी दाटी चवळ पाहणारा कापी चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठिसीत खानाची सेना निघाली. गावांच्या गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली. आया बहिणी शब्द लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाच काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो दोघेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार लढवा उडणार चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गनिमान कसा ठेचावा डोक्यात गनिमी कावा भेटकीचा माडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचं सांगावा. खानाने हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान बेगुमाला त्याला नाही जात. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याच नाही जाणीव शक खान डोलत आला. सय्यन बंड त्याज संगतीला शिवबाच्या संगती महाला महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारतो हसरी रोखून नजर गहरी जिरह जी जी. खानाने राजाला अलिंगन दिलं दगा केला. खानदाभिमान मानला कटरीचा वार त्याने केला. खरखर आवाज झाला चिलकत होता अंगाला. खाना झुका केला. खाण्यात बडला तिथं महाराजांना पोटामंदूचे ढकलला. खानाला वाघनख्यांचा मारा केला. टरटरा फाडलं पोटाला तड गेला खानाचा तड बाहेर आला जी. अशा तऱ्हेने महाराजांनी सैतान अफजल खानाचा वध केला. अशा आपल्या महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय. माझे बांधव आहे त्या कोटी कोटी वृक्षावर माझे प्रेम आहे. या सृष्टीतील विविध वृक्षांचा मला अभिमान आहे. त्या वृक्षांचा फाईट होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी माझ्या अंगणात
मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्याच्या कडेला, डोंगराच्या माथेवर, गाय रानात, गाव ठाण्यात वृक्ष लागवड करील आणि त्या वृक्षाची आणि त्या प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करील. मी व माझे वृक्षप्रेमी बांधव यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करील आणि त्यांचे संगोपन करून काळजी घेईल. मी अशी प्रतिज्ञा करत आहे. वृक्षाचे संगोपन आणि त्यांचे संवर्धन यातच माझे हित सामावले आहे. जय हिंद.